गुणवरा सर्वेश्वराची करा कारुण्यानटनागरात्मयकरा विघ्नादिदोषारा संगम देवतापरा भूता भूताही धरा दाता करुणा करावरमते द्यावी विभोजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। साधन दाता सर्वज्ञ करो चतुर्युगी अवतार श्री दत्तात्रय महाराज या उभय अवतारांना सर्वप्रथम दंडवत करतो। खरं तर येत्या 3-4 दिवसांमध्ये ज्या अवताराचा अवतरण दिन आपण सर्वजण साजरा करणार आहोत, संपन्न करणार आहोत, अवतार दंड होती सवेची मागोती गिरिया जाती तैसे नव्हे श्री दत्तात्रय मूर्ती नाश कल्पांती असे। अनेक अवतार आतापर्यंत झालेले आहेत, वर्तमान स्थितीमध्ये अनंत अवतार होत आहेत आणि भविष्यात सुद्धा परमेश्वराचे अनंत अवतार अखिल जीव मात्राच्या कल्याणासाठी होणार आहे। परंतु या सर्व अवतारामध्ये ज्या अवताराची विशेषता आहे ते म्हणजे श्री दत्तात्रय महाराज आणि या अवताराचा अवतरण दिन 4 तारखेवर आलेला आहे। त्याच्या पूर्व संध्येला संपन्न होत असलेला आजचा हा ईश्वरीय धर्मवार्ता सत्संग सोहळा वसईमध्ये बऱ्याच कालावधीनंतर येण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला। येथील जे काही वास्तविक नामधारक आहेत, सत्संग मंडळ आहे, आता काही त्यातले परिचित आहेत, काही माझ्या परिचित नाहीत। आमचे राष्ट्रवादी आहेत, छत्रसिंहजी शेलार बाबा आहेत, भास्कर अजूनही काही परिचित मंडळामधली मंडळी आहेत। खरं तर वसईमध्ये एखादं आपल्या परमार्गाचं सत्संग मंडळ असेल अशी कल्पना मीच कधी केली नव्हती आणि ही एक फार मोठी भाग्यशाली गोष्ट आहे। कारण असा मनात कधी विचारच केला नव्हता की एवढा मोठा हा हॉल असेल आणि एवढी सर्व मंडळी आपल्या परमार्गाची ईश्वर धर्माची अच्युत गोत्रीय या वसई परिसरामध्ये असतील। मनामध्ये असं वाटायचं वसईला मोजकी असतील, अगदी 20-25-30 मंडळी असतील, 40 मंडळी असतील, परंतु आज हा संपूर्ण भक्तिजनांचा हा मेळावा पाहून ही मांदिराळी पाहून खरोखर त्या साधनदात्याची एक वेगळी कृपादृष्टी या वसई परिसरावर आहे असं मला प्रकर्षाने यातून जाणवलं। कारण ज्या वेळेला मला सांगण्यात आलं की वसईला आपण या, मी विचार करायला आलो होतो वसईला किती मंडळी असेल। खरं तर मुंबई आपली पसरलेली आहे, आता नवी मुंबईमध्ये बऱ्याच वेळेला येणं जाणं होतं, परंतु हा एवढा मोठा परमेश्वराचा परमार्गाचा अच्युत गोत्रीयांचा परिवार
या ठिकाणी असेल अशी कल्पना मी कधी केली नव्हती. यामध्ये आमचे बरेचसे काही मंडळी मुंबई नगरातूनही या ठिकाणी आलेले, मालवण परिसरातले आहेत, मुंबईच्या विविध भागातून आलेले, कंबोई परिसरातले आमचे मंडळी आहेत. परंतु हा सण आपल्या सर्वांचा मेळावा पाहून मला जो एक आज वडाळ्याचा कार्यक्रम होता आणि वडाळ्याचा तो कार्यक्रम आठवून आपणही बरीचशी मंडळी त्यामध्ये सहभागी होतात, तो सगळं आठवून आपण इथे आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने इथे आलो, येताना थोडा थकवा होता, पण आपल्या सगळ्यांना पाहिलं आणि या वसईकरांना पाहून माझा होता तोही थकवा दूर झाला. आणि एक पाहिल्यानंतर उत्साह वाटला. पाटील दादांनी स्वागत केलं, त्यांनी बाबा स्वामी काही बाबा वगैरे नाही, आपलं साधारण महात्मा आहे, एक ईश्वरीय सर्वसाधारण एक महात्मा आहे. असे लोक आहात ज्याच्या मुखामध्ये ईश्वराचं नाम आहे. आमच्या नामाचे 10 या प्रकरणामध्ये असं म्हटलेलं आहे, 2012 मध्ये एक बातमी आली होती आणि टीव्हीवरती वृत्तपत्रामध्ये ही बातमी फार पसरत होती की अंटार्क्टिकामध्ये जो बर्फाळ प्रदेश आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे तो बर्फ वितळणार आहे आणि हे जग बुडणार, अशा प्रकारची एक अफवा येतात, दरवर्षी येतात काही ना काही. आत्ताची 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, चीन मध्ये कोणतरी एक आहे, तो ज्योतिष सांगतो, समुद्रामधला कुठला तरी एक मासा तो काठावर येऊन पडला होता आणि तो मासा कधीही काठावर येत नाही. पण ते मासे जर काठावर यायला लागले, आता माशामध्ये अनेक जाती, तर त्यांचं असं मत आहे त्या शास्त्रज्ञांचं की हे दुर्घटना किंवा काहीतरी फार मोठं भयानक संकट या ब्रह्मांडावर येणार आहे, असे त्यांचे एक समज आहे. आणि त्यांनी बरेच काही म्हणजे चालूच आहे अशा प्रकारच्या अफवा वगैरे. तर सांगायचा भाग असा आहे, अशाच प्रकारची एक अफवा बाळासाहेब आलेली होती की मुंबई वगैरे जे आहे त्यामध्ये समुद्राच्या काठाशी आहे, पाण्याची पातळी वाढून मुंबई बही होईल. आम्हाला एक त्यावेळेला सांगत होते, परंतु सर्व साधकांनी आणि आपण असलेल्या नामधारकाने त्यामध्ये जे जाणीवीचे असते, तुम्हालाही माहिती आहे, जोपर्यंत परमेश्वराचा नाम घेणारा एक साधक, आता तर आपले हजारोच्या संख्येने 30-40 हजार आपली मंडळी सापडते तुम्हाला, या सर्वच 20-25 तरी हजार असतील मला वाटते या पूर्ण मुंबई आणि उपनगरामध्ये. पण एक जरी परमेश्वराचा साधक ज्याच्या मुखामध्ये साधनदात्या सर्वज्ञ प्रभूंचं नाम आहे आणि श्री दत्तात्रय महाराजांचं नाम आहे, असा नाम घेणारा ईश्वरीचा एक साधक जिथे असेल तिथे जगभर तिथे पाण्याने बुडणंच काय, आकाशासारखं दुर्धर संकट आकाश जरी खाली कोसळणार असेल तरी ते कोसळणार नाही, इतकी खात्री आणि इतकं सामर्थ्य तुमच्या सारख्या एका सामान्य नामधारकामध्ये आहे. म्हणून तुमची पात्रता थोड आहे. मी एक उद्देशी म्हटलंय, आपली संख्या तर भरपूर आहे, आपली संख्या भरपूर आहे. एक उद्देशी असेल तरी सुद्धा कितीही मोठं आलेलं संकट वर पडते आकाश धरी जेल, तेवढी पात्रता तुमची आहे. साधू संत त्यांची पात्रता आहेच आणि म्हणून तुम्ही स्वतःला कमी समजू नका, तुमची पात्रता थोड आहे. कारण या जगामध्ये देव दुर्लभ का देवाते आठवी तो दुर्लभ, 2 गोष्टी फार दुर्मिळ आहेत या जगामध्ये. जगामध्ये सर्व काही मिळेल, सर्व मिळेल, सर्व सुख मिळतील तुम्हाला, आम्हाला सर्व सुख मिळतात, परंतु आमचं मन अशांत आहे. आज घरामध्ये आमच्या काही नाही, सर्व वस्तू आहेत, सर्व प्रकारचे सुख वस्तूंचे सेट आमच्या घरामध्ये. आज आमच्या घरामध्ये सोफा सेट आहे, आज आमच्या घरामध्ये किचन सेट आहे, आज आमच्या घरामध्ये सेट शिवाय घेतच नाही. घेणारा ही शेट आणि घेतो ही सेट मध्ये, असं म्हणतात सेट मध्ये घेणारा म्हणजे मोठाच असतो, तो श्रीमंत असतो. मग आम्ही सेट शिवाय ऑक्टोबर जरी घ्यायची म्हटले, चहाचे कप माझ्या वर्ग आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एक कप नाही घ्यायचे, तुम्ही कपचा सेट घेत असता.
मग टी सेट असेल, सोफा सेट असेल, डिनर सेट असेल, किचन सेट असेल, सर्व सुखवस्तूंचे सेट आमच्या घरामध्ये आहे. तो म्हणतो माझ्या घरामध्ये सर्व सुखवस्तूंचे सेट आहे. तर एवढं असून सुद्धा तो नेहमी सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणत असतो माझं मन अपसेट आहे. घरामध्ये सर्व सुखवस्तूंचे सेट आहे परंतु माझं मन अपसेट आहे. कारण परमेश्वराचं ज्ञान हे एकमात्र असं एक औषध आहे की तेच या मनाला स्थिरता, स्वस्थता आणि समाधान त्या ठिकाणी देऊ शकतं. किती मोठं संकट आलं तरी त्या संकटातून पार होण्याचं सामर्थ्य हे परमेश्वराच्या तत्वज्ञानामध्ये. सुख, श्रेय आणि शृंगार ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या परमेश्वराच्या ब्रह्मविद्येमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून ते जे स्वस्थता आहे, ते जे समाधान आहे ते अपूर्व आहे. भलेही आपण छोट्याशा जागेमध्ये राहत असू परंतु मनाने जी स्वस्थता जी आहे, जी तुमच्याजवळ स्वस्थता आहे, हा जो आपला परिवार आहे, या परिवाराच्या ठिकाणी परमेश्वराच्या भक्ताच्या ठिकाणी जी मानसिक स्वस्थता आहे ती अंबानी जवळ सुद्धा नाही. या मुंबईत सर्वात महागडं घर बांधतात ना, परंतु जो दहावाड्याच्या खोलीमध्ये राहतो त्याला जे सुख आणि समाधान आहे त्याला समाधान कशाचं आहे? कारण गीतेमध्ये सांगितलेलं आहे नाही कच्ची क्षणमपी जातु तिष्ठत्य करो. या भूतलावर असा एकही मनुष्य नाही तो क्षणभर कर्माच्या वेगळा होऊ शकेल. आणि कर्म सुद्धा असं नाहीये. स्वामी सांगतात जीव क्षणा एका माझी ते कापजवी आपणी असं. हा जीवात्मा एका क्षणामध्ये इतकं कर्म जोडून घेतो की निस्तरता हजार जन्म जरी गेले तरी भोगता भोगता तो भोग संपत नाही. परंतु हे घडणारे जे दोष आहेत ते दोषापासून सुटण्याचा उपाय या जगामध्ये केवळ आणि केवळ फक्त परमेश्वराच्या भक्ताला ठाऊक आहे. अंबानीला सुद्धा तो ठाऊक नाही. ही मनाची जी स्वस्थता आहे ती तुमच्या ठिकाणी आहे. म्हणून आम्ही छोट्या जागेत राहून सुद्धा आमच्या बोधाची, आमच्या ज्ञानाची आणि आमच्या मनाची जी स्वस्थता आहे ती फार मोठी आहे. कारण आम्हाला खात्री आहे मी काय करतो आहे, मी जो काही विधी आचरतो आहे, मी काही धर्माचं अनुष्ठान करतो आहे, त्यामुळे मला नेमकं काय मिळणार आहे. तुम्हाला खात्री आहे की मला परमेश्वर या सर्व नरकातून, या देवता चक्रातून सोडून मला मुक्त करतील. ही खात्री तुम्हाला आहे, हा विश्वास तुम्हाला आहे. आणि म्हणून मृत्यूची फिकर नाही, कारण त्याची जाणीव तुम्हाला आहे. म्हणून स्वामी म्हणतात येणे मध्ये बोधवंता जे स्वस्थता ते चैतन्य विद्यावंता. या ज्ञानियाला जी असलेली स्वस्थता आहे, या ज्ञानियाच्या ठिकाणी असलेलं जे समाधान आहे ते समाधान एवढं मोठं आहे, ती स्वस्थता एवढी मोठी आहे की त्याला कशाचीच भीती नाही, कशाचीच भीती नाही. आणि म्हणून याकरता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. 2007 मध्ये आज मी ट्रेनने आलो. ट्रेनमध्ये येताना विचार करत होतो की 2007 मध्ये एक साखळी बॉम्बस्फोट झाले होते मुंबई परिसरात. एका पाठी एक ट्रेन, असे कितीतरी 7-8 ट्रेनमध्ये अमेरिकेने तो हल्ला केलेला होता आणि फार मोठ्या त्या ठिकाणी हिंसा झालेली होती. अनेक जीव त्या ठिकाणी मृत्यूला शरण गेलेले होते, प्राणहानी झालेली होती, जीवितहानी झालेली होती. परंतु आश्चर्य म्हणजे यामध्ये एकही ईश्वरीचा भक्त नव्हता. एकाही भक्ताला साधं खर्चलं सुद्धा नाही आणि अशी कुठली बातमी आपल्यापर्यंत आली नाही. आताचीच ताजी घटना आहे. अहमदाबादमध्ये तुम्हाला माहिती आहे विमान पडून ज्यामध्ये 250 प्रवासी त्या विमानातून प्रवास करतात. घटना घडतात. कदाचित त्यामध्ये जर एखादा परमेश्वराचा भक्त असता तर ते विमान सुद्धा कोसळलं नसतं. तितकं सामर्थ्य परमेश्वराच्या भक्ताचं. म्हणून जो ज्ञानियावर येतो, जोपर्यंत परमेश्वराचा नाम घेणारा या जगामध्ये आहे तोपर्यंत कुठलीही भीती नाही, कुठल्या पंच महाभूताच्या उपद्रवाची भीती नाही. म्हणून या जगामध्ये देव दुर्लभ का देवा ते आठवितो. परमेश्वर दुर्लभ आहे. आज आमच्याकडे सर्व आहे, आमच्या घरामध्ये सर्व सुख साधन आहे, पण देव आपल्या समोर. आमच्याकडे आज साधू संत आहेत, विशेष आहेत,
पण तो नाही. आम्ही देवाला आकार देण्याचा प्रयत्न करतो, आम्ही मूर्त करतो, मूर्त तयार करतो, मूर्त घडवतो आणि त्यामध्ये देव पाहण्याचा प्रयत्न करतो, पण तो देव आमच्या जवळ नाही. मी नेहमी सांगत असतो की विशेषाला तुम्ही कधी देव म्हणू नका. आमची एक भ्रमित कल्पना असते की आम्ही त्या विशेषालाच, त्या मूर्तीलाच आम्ही देव म्हणत असतो. ते एक साधन आहे, त्याला एक नाव दिलेलं आहे, त्याला विशेष असं नाव दिलेलं आहे, त्याला प्रसाद असं नाव दिलेलं आहे. ती एक प्रसाद सेवा आहे, ती विशेष आहे. आम्ही प्रयत्न करत असतो परंतु तो देव आम्हाला दिसत नाही. आम्ही एक एक तास त्याची सेवा करत असतो परंतु तरी तो देव आम्हाला दिसत नाही. आणि म्हणून या जगामध्ये देव दुर्लभ आहे. आमचे स्वामी 1000 वर्षापूर्वीच आम्हाला सोडून निघून गेले, कारण कदाचित पुढे येणारी जी पिढी आहे आणि त्या पिढीमध्ये आपली जी पिढी आहे ती कुठेतरी आम्ही त्या धार्मिक साधनेमध्ये कमी पडलेलो असो किंवा आमचे असे काही कुसंस्कार केलेले असो. प्रत्येकाला वाटतं ना, आज आम्ही वेळा ऐकतो, वेळा वाचतो, श्रवण करत असतो, स्थान वंदन करायला जात असतो. कुठेतरी आपल्या मनामध्ये येतं की देव असताना आपण का जन्माला आलो नाही, श्रीकृष्ण महाराज असताना का जन्माला आलो नाही, श्री दत्तात्रय महाराज काय आहेत पण त्याचं दर्शनच नाही, श्री गुरु बाबांच्या परमेश्वरपुरामध्ये माझा जन्म का झाला नाही किंवा त्या परिसरामध्ये माझा योग का पडला नाही, असे अनेक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सतावत असतात. परंतु हे करत असताना यामागे आपणच अशी काहीतरी अनधिकार अयोग्यता घेऊन आलेला असतो की मागच्या सृष्टीमध्ये देव होता, आमच्या समोर होता, त्याने मला ज्ञान दिलेलं होतं, परंतु देव येऊन सुद्धा, जवळ येऊन सुद्धा आपण त्याच्या भेटीला गेलो नाही, त्याच्या दर्शनाला गेलो. ते दर्शन टाळलं, त्याने अवहेळन झालं आणि त्या अवहेळनामुळे जोडलेली जी आमची अयोग्यता आहे, जो अनधिकार आहे, जी अपात्रता आहे, ती आम्हाला आज या ठिकाणी घेऊन आहे. आज स्वामी आम्हाला का नाही दिसत? आम्ही प्रयत्न करत असतो कुठेतरी स्वप्नामध्ये दिसावे, स्मरण सकाळी करत असताना त्या देवाचं एक दर्शन व्हावं याकरता आम्ही अप्राप्ती करत असतो, परंतु तो देव दिसत नाही. तर कुठेतरी आम्ही त्या साधनाचं अवहेळन केलेलं असतं, आम्ही साधकाचं अवहेळन केलेलं असतं, आम्ही स्थानाचं अवहेळन केलेलं असतं आणि मग तो अवहेळनाचा जो प्रसव आहे तो इतका वाढत जातो, इतका वाढत जातो की देव 1000 वर्षापूर्वीच निघून गेले. देव 1000 वर्षापूर्वीच महाराष्ट्र सोडून निघून गेले. इतकी आम्ही आमच्या कर्माने, अधिकाराने दुबळे आहोत. आज हा जो काही समारोह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, एक लक्षात, हे कशासाठी आहे? हे जे आयोजन केले गेले, जे काही सत्संग मंडळ आहे त्यांनी हे आयोजन केलेलं आहे वसईकरांसाठी. अनेक आमचे साधक आलेले आहेत, आमचे श्यामदादा आहेत, कांबळेचे सर्व ही मंडळी आलेली. हे कशासाठी आहे सर? आज अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी अवसर संपन्न होत असतात, तुम्ही जाता, दर्शन घेता. का दर्शनाचं महत्व काय? अहो, दर्शन घेतल्यानं हा जो संस्कार आहे, ही जी प्रतिकारकता आहे, ती हळूहळू हळूहळू सरकते. जर तो देव दिसायचा असेल, तो दुर्लभ असलेला देव जर आपल्याला पाहायचा असेल, त्याची अनुभूती घ्यायची असेल, त्याची एक त्याचा कृपादृष्टीचा एक कटाक्ष आपल्यावरती पाडून घ्यायचा असेल, तर त्याकरता अशा प्रकारच्या अवसरात आम्हाला यावं लागतं, सत्संगामध्ये यावं लागतं. याकरता हे आयोजन. तुम्ही आज प्रत्येक जण घरातून आलेला, कोणी 2 किलोमीटरवरून आले, कोणी 5 किलोमीटरवरून आले, कोणी बरं दुरून आलेलं, 1 तासाचं 2 तासाचं ट्रेनचं बसचं अंतर पार करून एवढा थकवा असतानाही तुम्ही सर्वजण आलेले आहात. आपल्या दैनंदिन सांसारिक जीवनातला वेळ काढून तुम्ही आलेला आहात. हा संस्कार तुम्ही आता जोडताय. तुम्ही स्थानवंदनाला जाता, तुम्ही मार्गभेटीला जाता, तुम्ही एखाद्या अवसराला जाता, जरूर जाता. विशेष करून ज्या ठिकाणी पोथीचे आणि धर्मवार्तेचे अवसर असते अशा ठिकाणी तुम्ही जरूर जा. मुंबई परिसरामध्ये बरेचसे अवसर होत असतात. मी सर्वच कुठलाही सोहळा असो, आपण तिथे जावं, तो आनंद घ्यावा. बरेच जण जातात सुद्धा, जे जाणीवेचे, पण जेवढा वेळ मिळेल तो काढण्याचा प्रयत्न करून तो जाण्याचा प्रयत्न करा. कारण जो देव दुर्लभ आहे, तो देव आपल्याला कुठेतरी सुलभ करायचा आणि त्या परमेश्वराला आपल्याला सुलभ करायचा असेल, त्याचं दर्शन त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचं असेल,
त्याकरता अशा अवसरामध्ये सतत गेल्याने, अशा सत्संगामध्ये सतत गेल्याने एक प्रकारचा तो अनधिकार आहे तो दूर होतो, अपात्रता दूर होते, जोडलेली अयोग्यता आहे. तुम्ही टप्प्याटप्प्याने तुम्ही एखाद्या अवसराला गेला, काही 5-10 प्रकारच्या अयोग्यता नसल्या जातात की ज्या दर्शनाला पाणी उभ्या राहत असतात. तुम्ही आपण अनंत सृष्टीमध्ये असे आंबेरन केलेलं असतं, डावलनं केलेलं असतं. एखादे कोणी आलेले साधू संत त्यांचं डावलनं केलेलं असतं. आपण स्थान नमस्काराला जातो. स्थान नमस्काराला गेल्यानंतर बऱ्याच वेळेला मंदिराच्या मागच्या बाजूला या बाजूला साधू संत बसलेले असतात. आपण कधी जाऊन दंडवत करत नाही आपल्याला, कारण ती ज्ञानाची सकार्यता आपली नसते. आपण फक्त स्थानवंदन करून निघून जातो. एखाद्या मार्ग भेटीला गेल्यानंतर मार्गामध्ये फक्त जे ओळखीचे आहेत, परिचय आहेत त्यांना दंडवत करतो आणि आपण निघून जातो. किंवा तिथे कोण बाबा असतील त्या बाबांना भेटतो आणि निघून जातो. आपण निघून जातो. समजा त्या मार्गामध्ये 100 मंडळी आहेत, तिथले जे अधिकारी आहे आपण त्यांना भेटतो, पण 2-4 असतील ओळखीचे त्यांना भेटतो, पण उरलेले जे 90 आहेत त्यांचं काय? आपण तिथं गेलो, फक्त बाबांना भेटलो आणि निघालो. आम्हाला गोंड पदरात पडलं 6 जणांचं. गोंड पदरात पडलं 6 जणांचं. 6 जणांचं पुण्य आम्ही जोडलो, 10 जणांचं जोडलं, तर उरलेलं 90 जणांचं. त्या 90 जणांचा अवहेलनाचा दोष आपल्या माथीला. मग विचार करा, आपण मार्गात जाऊन जास्त जोडून आलो, गोंड जोडलं की गोंड जोडलं. विषय आहे देव दुर्लभ का झाला. आम्ही नेहमी म्हणतो स्मृतीस्थळामध्ये वाक्य देव दुर्लभ. पण देव दुर्लभ झालाच कसा? देव आम्हाला सोडून 1000 वर्षापूर्वी गेलाच कसा? कारण अशा प्रकारे विधी करताना वेगवेगळ्या विधी असतात, डावलनं केलेलं असतं, वेळ असते, सर्व काही असतं. आपले शेजारी आपल्या बाजारी कोणी आलेलं असतात, कोणी साधक आलेलं असतात. फक्त दंडवत करण्याचा प्रश्न असतो, दंडवत करून निघून जा. पण आम्ही करत नाही, आम्हाला वेळ असून आम्ही जात. तुम्ही विचार करा, आपल्या लग्न कार्य जर असलं घरामध्ये, आम्ही 8-8 दिवस अगोदर बसतो. विचार, आम्ही 8-8 दिवस अगोदर घरी जातो. परंतु एखादा धर्मरूप जर कार्य असेल तर आम्हाला जायला वेळ आणि आम्ही तिथे करणार. आणि मग देव दुर्लभ होऊन जातो. हा विचार करायचा. आपल्यासाठी सुद्धा हे फार सुखाचा काळ नाहीये. आपण फार मोठे भाग्यवान आहोत, बिलकुल नाही. मी सुद्धा म्हणतो मी स्वतः भाग्यवान नाही. कारण देव तुम्हालाही भेटला, मला ते कुठे भेटलेलं आहे, कुठे भेटतोय. कारण कुठेतरी फार मोठी अपात्रता, अयोग्यता आपण अजूनही जोडून ठेवलेली आहे. ती जोपर्यंत संपत नाही, ज्या दिवशी तुमची अयोग्यता दर्शनाची संपेल, तो अवहेलनाचा दोष ज्या दिवशी तुमचा संपेल, त्या दिवशी स्वामींचं दर्शन तुम्हाला होईल. समजून जा. होते दर्शन आपल्याला कुणाला झालं? वसईमध्ये भेटले स्वामी कुणाला, विहारमध्ये भेटले कुणाला, मारडामध्ये भेटले कुणाला, मुंबईमध्ये भेटले कुणाला, सातारमध्ये आम्हाला सुद्धा भेटलेले. म्हणजे अजूनही आमचा अनधिकार आहे. आज प्रायचित विधी ठेवलेला आहे. का प्रायचित करायचं? या ठिकाणी एक वेगळा विधी वास्तविक. कारण प्रायचिताने अशा प्रकारचे अनधिकार, अशा प्रकारच्या अयोग्यता, अशा प्रकारच्या अपात्रता, अशा प्रकारचे अवहेलनाचे दोष संपत असतात. कदाचित ते संपूर्ण नाही संपणार, थोडे तरी संपते. आणि म्हणून मला असं वाटतंय की मुंबई परिसरामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की पोथ्याचे कार्यक्रम होतात, पोथीनंतर प्रायचित होतं. मला तरी जेवढं मला आठवतंय कदाचित ते झालं असेल, परंतु माझ्या माहितीप्रमाणे हा पहिला असा सोहळा आहे की त्याच दिवशी सत्संग आणि त्याच दिवशी प्रायचित होईल. झाले असं पूर्वी झाले 3 वेळा झालेले, तुम्हीच केलेले बसे का? 3री वेळा. पण मला माहितीतलं माझ्या दृष्टीनं मला पहिला आहे. त्याबद्दल तुमच्या वसईकरांचं अभिनंदन करायला हरकत नाही. 3री वेळा महादेव रायाला 3 वेळा दर्शन ठेवायला आवडलं.
किती वेळा लावलं? 3 वेळा बोलले तसं. तुमचा हा 3रा सोहळा आहे, अपेक्षा करू. परंतु का धर्म वार्ता हे महत्वाचे. आणि म्हणून आपला हा जो परमार्ग आहे, प्रत्येक विधीचं ज्ञान, प्रायचित आहे, प्रायचिताचे प्रकार आहे, दोष आहे ते दोष नासण्याचे प्रकार आहे. आपण सकाळी उठतो, तुमच्या बेसिन जवळ हल्ली ते डेटॉलचं मिळत असतं, हँडवॉश काय असतं, त्याच्याही अगोदर आम्ही दिल्ली भागात वगैरे बघितलं सॅनिटायझर. काय आता कोरोनामुळे बहुतांशी सगळ्यांना माहीत पडले, एक बॉटल येते छोटी. आम्ही एकदा रेल्वेतून प्रवास करत होतो, दिल्लीहून निघालो होतो, एकाने बॉटल दिली, काय समजेल नेमकं काय तुम्ही आहे कशासाठी, काय आहे तेल सॅनिटायझर. तुम्हाला बेसिनवर जायची गरज नाही, फक्त बॉटलमध्ये पाणी टाकायचं, हँडवॉश करायचं. काय होईल तर म्हणे जे जर्म्स आहे, जंतू आहे, त्याचा बाधा होणार नाही. तुमचे हात शुद्ध. छोटे छोटे जंतू असतात त्यासाठी सॅनिटायझर आहे, थोडा मोठा तो जंतू असेल त्यासाठी डेटॉल, अजून थोडा मोठा जंतू असेल त्यासाठी मग ज्याने रोगराई होते शरीराला मग मेडिसिन. आपल्या अंगामध्ये ज्वर येतो म्हणजे कुठल्या तरी विषाणूचा संचार आपल्या देहामध्ये झालेला असतो, संक्रमण झालेलं असतं, आणि मग आम्हाला पॅरासिटामॉल घ्यावी लागते. त्याहीपेक्षा अधिक ज्वर वाढला, ताप वाढला, मलेरिया झाला, डेंग्यू झाला, हिवताप झाला तर नुसत्या पॅरासिटामॉलवर चालत नाही, तुम्हाला इंजेक्शनचा डोस घ्यावा लागतो. 5 दिवसाचे 4 दिवसाचे इंजेक्शन असतात, काही सलाईनमधून दिले जातात. रोग वाढला की औषधाची मात्रा बदलते, परिमाण बदलते, औषध बदललं जातं, अगदी कॅन्सर पर्यंत, की शेवटी त्या कॅन्सरच्या पेशंटला केमोथेरपी घ्यावी लागते. हा शेवट, औषधाचा शेवट काय आहे? केमोथेरपी. ती किरणं सोडली जातात किंवा एक औषध आहे ते केलं जातं. ही प्रक्रिया ही शेवटचा भाग आहे, ज्याला आमच्या स्वामीने दृष्टांतामध्ये वज्रकिटकीचा दृष्टांत म्हटलेला. वज्रकिटकी म्हणजे कॅन्सरचाच प्रकार. सांडसवरी तोडीता परतोटेना, पाणी मरेना, आगी जळेना, अशा प्रकारचे ते जंतू आहे, संसर्ग आहे. ते जंतू छोट्या जंतूपासून ते मोठ्यापर्यंत आहे, छोट्या रोगापासून मोठ्या रोगापर्यंत औषधाची मात्रा बदलते. प्रायचित अगदी तसंच आहे, प्रायचित सुद्धा अगदी तसंच आहे. प्रायचिताचे प्रकार वेगळे आहेत. तुम्हाला सॅनिटायझर सारखं प्रायचित छोटे दोष असतात, छोटे छोटे असतात. त्यासाठी तुम्ही घरामध्ये जर 2 नंबर घातले तरी ते दोष नासले जातात. तुम्ही घरातले 2 नंबर घालतात ना, ते सॅनिटायझर काय आहे ते, पण फक्त सॅनिटायझर आहे, लक्षात घ्या. काय आहे ते, कुणाला म्हणू नका काय सॅनिटायझर करतोय की काय, मी फक्त उदाहरण सांगतो. घरामध्ये घालणारे 2 दंडवत तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळी पाणी वापरण्यापासून जे काही जीवजंतूंची हिंसा होते त्याकरता ते प्रायचित आहे, त्याकरता ते 2 दंड पुरेसे आहे. परंतु त्याहीपेक्षा अधिक जाऊन एखाद्या चतुष्पाद प्राण्याची हत्या झाली, गाडी खाली मांजर आला, उंदीर आला, बेडूक आला, मेला, तिथे मात्र 2 दंड घालून चालत नाही. तिथे औषध बदललं, इथे औषधाची मात्रा बदलली गेली. आता मात्र केवळ तुम्हाला 2 घरामध्ये दंड घालून चालत नाही, मग कुठल्या तरी साधनवंताला, साधकाला भेटून तो दोष मुक्त करून 2 दंड घालावा. कारण दोष वाढला, दोष त्याहीपेक्षा पुढे गेला. एखाद्या मोठ्या प्राण्याची हत्या झाली तर एखाद्या अधिकाऱ्याजवळ जावं लागतं, महास्थानाजवळ जावं लागतं आणि तिथे जाऊन त्याचा प्रसव होता. दोष वाढला, मात्रा बदलली, स्थान बदललं, पात्र बदललं. घरामध्ये ज्या विशेषाला निमित्त करून, ज्या प्रसादाला निमित्त करून तुम्ही दंडवत घालत होता ते सामान्य प्रकारचे दोष नासले जातात. परंतु मोठे दोष जर नासायचे असतील
त्याकरता आपल्याला कुठल्या तरी अधिकरणाच्या ज्ञानियाच्या ठाई जाऊन ते प्रायचित करावं. तुम्ही म्हणाल आम्ही घरात ते प्रायचित वाचलं असतं, आज विधी ठेवली तिसरी वेळानं प्रायचिताची का करायचं, प्रायचित विधी का करायचं. तुमचे दोष जे आहेत ते वेगळे आहेत, साधकाचे दोष हे वेगळे आहेत. साधकाचं प्रायचित वेगळं आहे, अनुसरल्याचं प्रायचित वेगळं आहे आणि वासनिकाचं प्रायचित वेगळं आहे. तुम्ही प्रपंचिक अवस्थेमध्ये आहात आणि तुमच्याकडून घडणारे दोष हे वेगळे आहेत. तुमचे दोष हे विकल्प, हिंसा याच्याशी जास्त निगडीत आहे आणि म्हणून त्याचे दोन दंडवत तुमच्या करता फार महत्वाचे. कारण कर्म, धर्म, विधी आणि विको हे चार प्रकारचे दोष प्रपंचिक अवस्थेमध्ये असलेल्या वास्तविकाकडून, नामधारकाकडून घडत असतात. तुम्हाला धर्म पाळावा लागतो समाजासाठी, देशासाठी, जातीसाठी, वर्णासाठी. काही वेळेला तुम्हाला काही गोष्टी मनात नसतानाही कराव्या लागतात. इकडे मग विचार करा तुम्ही, एक साधारण गोष्ट, एक छोटीशी. आपण अन्य देवतेला दंडवत करतो का? मंदिरात जातो का? देवतेच्या मूर्तीला अहो पाहत नाही, दंडवत जाऊन लांबच काय नमस्कार करू का? प्रश्नच येत नाही, पाहतच नाही. मग आता प्रपंचामध्ये इतर जी अन्य मनुष्य आहे त्यांना देह कोणी दिले? ज्याचं जे शरीर आहे ते कोणी दिले? देवतेनेच दिले ना. त्या देहाची कोणीतरी देहामानिनी आहे. पण तुम्हाला म्हणून हाय, हॅलो, नमस्कार बोलतो की नाही? कोणाला नमस्कार घालतो? देवतेला. प्रापंचिक अवस्थेमध्ये कुठले दोष? तुम्ही उठल्यानंतर शेजारचा जरी असेल आणि त्याला नमस्कार म्हटलं की तुम्हाला नमस्कार करणं भागच आहे, करावंच लागतं, त्याला पर्याय नाही. नमस्कार नमस्कार तुम्ही नमस्कार केला, कोणाला नमस्कार झाला? त्याच्या ध्येयामानिनीला झाला. म्हणजे कोणाला नमस्कार केला? त्या देवतेला नमस्कार. मग हा चतुर्विध विकल्प वासनिक आपल्या मनात नाही, पण लोकसंग्रहास्तव करावा. मग हे जे छोटे छोटे दोष असतात, साधू संतांनाही करावं, साधकालाही करावं लागतं. एखादा आपण उपाधवंत आला, एखादा मंत्री आला, करावं लागतं, नाही इलाज आहे. पण गेल्यानंतर त्या साधकाला सुद्धा, साधू संतांनाही प्रसंग मोडावा लागतो, प्रायचित द्यावं लागतं. लगेच तुम्हाला तरी माफ आहे, पण त्या साधकाला ही गोष्ट माफ. आणि म्हणून हितून दोष आमचे घडत असतात. कर्म म्हणजे व्यवसायरूप कर्म, धर्म म्हणजे द्वादश धर्म, देश धर्म, जाती धर्म, वर्ण धर्म, कुळ धर्म, प्रकृती धर्म, देह धर्म, इंद्रिय धर्म, 12 प्रकारचे धर्म सांगितले. ते 12 प्रकारचे धर्म तुम्हाला पाळावे. एखादा सण आला, दिवाळी आली, तुम्ही काय करणार? आपण दिवाळीला काय करतो? आपण दिवाळीला काय करतो? कंदील लावतो की नाही? कंदील लावतो, आकाश कंदील काय म्हणतात? लोकसंग्रहास्तव काही गोष्टी करणं भाग पडतं. तो कुळाचा धर्म आहे, तो देशाचा धर्म आहे, तुम्हाला पाळावा लागतो आणि पाळलाही पाहिजे, नाही तर लोक नष्ट भ्रष्ट म्हणतील. परंतु यामध्ये घडणारे जे दोष आहेत त्याचं प्रायचित जे आहे ते घरातल्या 2 नकळताने करू नये. मग वर्षभरातून असा एक प्रसंग असावा, एखाद्या ज्ञानिया, एखाद्या सत्पात्राला समोर ठेवून, एखाद्या महास्थानाच्या ठाई जाऊन तिथे ते प्रायचित घ्यावं. आणि म्हणून याकरता हा जो या ठिकाणी हा प्रायचित विधी जो आयोजित केलेला आहे त्याचं कारण काय? त्याचं कारण काय? आणि म्हणून हे ज्ञान असणं गरजेचं आहे. वसईकरांचा फार त्या ठिकाणी आपण हा जो विधी किंवा हा अशा प्रकारचा उपक्रम आपण राबवलेला आहे, फार स्तुत्य प्रायचित हे झालं पाहिजे. आणि म्हणून दोष वेगवेगळ्या प्रकारचे, घरातले दोष वेगळे, बाहेरचे दोष वेगळे. आणि ते दोष नासण्यासाठी परमेश्वराने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे साबण दिलेले आहेत.
वेगवेगळे उपाय दिलेले आहेत आणि ते दोष प्रसव मोडल्यानेच नासले जातात. कारण अगोदरच आम्ही एवढा सर्व कर्ज घेऊन आलेलो आहोत. आता इथे आल्यानंतर सुद्धा जर आम्ही अधिक प्रमाणात दोष जोडू, अयोग्यता जोडू, अपात्रता जोडू, तर तो परमेश्वर आम्हाला कधीही भेटणार नाही. सामान्य प्रकारचे दोष असतात. अहो, त्या पद्मनाभी देवानी एकदा फक्त चेष्टा केली त्या गुरुच्या नावाची. त्यांना विचारलं शिष्यांना, तुमच्या गुरुचं नाव काय? त्यांनी सांगितलं परमानुभव. आणि त्यांनी चेष्टा केली की तुमच्या गुरुचं नाव परमानुभव, त्या नावाची चेष्टा केली. तुमच्या गुरुचा अनुभव हा काय परमाणू एवढा? एवढंच तुमच्या गुरुला ज्ञान आहे? एवढंच तुमच्या गुरुला कळलं? शिष्याने जाऊन सांगितलं गुरुला. त्यांचं मन दुखलं गेलं. ते दुखले नाही, त्यांची देवता दुखवली गेली. प्राकृता पुरुषाची गंती केलेल्या देवतेची केली होती. त्याची ध्यामाने उंच होती, ती देवता उंच होती. जर तिला क्षोभ झाला असता तर तिने पद्मनाभी देवाचं काहीतरी बरं वाईट केलं असतं. देवाला काळजी आहे, घडलेली सामान्य चूक आहे. पद्मनाभी देव छोटेसे आहेत, 14-15 वर्षाचे ते बालक आहे. फार मोठं ब्रह्मविद्येचं तत्वज्ञान त्यांना कळत होतं असं झालं नाही. परंतु स्वामींनी बाईसांना सांगितलं, बाई या गोष्टीला आत्ताच अटकाव केला पाहिजे. आज त्यांची चेष्टा केली, उद्या जाऊन आपल्या साधकाच्या एखाद्या महात्म्याच्या नावाची चेष्टा करतील, मग उद्या जाऊन परमेश्वराच्या नावाची चेष्टा करतील. करतात. शिशुपालाने चेष्टा केली नाही का? श्रीकृष्ण महाराजांची किती मोठी चेष्टा केली. ग्वाला म्हणून संबोधले, नावाची चेष्टा केली. आणि हा काही कृष्ण शब्द बोलू शकत नाही, अशा प्रकारचे शब्द शिशुपालाने त्या ठिकाणी वापरले. सामान्य प्रकारचा घडलेला दोष त्याचं वेळेच त्या ठिकाणी प्रायचित घेतलं नाही, त्याचा विषय अनुताप केला नाही, दुःख व्यक्त केलं नाही, तर वचले भविष्य. पद्मनाभी देवाकडून घडलेली ही सामान्य चूक आहे. आणि या सामान्य चुकीतून स्वामींनी बाईसांना सांगितलं, बाई कवाडे घाला, दरवाजा बंद करायला लावला, संविधानातून बाहेर काढला, हाकलून दिलं. आता याचे तोंड न पाहता हा प्राणी याचे चैतन्य पळून यास दुखून आलेला, दोष जुळून आलेला. आणि अशा प्रकारचे दोष घडतात. स्वामींना वाईट काळजी पण होती, बाईसांना वाईट वाटत होतं की बाईसांचा आवडता असलेला हा पद्मनाभी. स्वामींनी मनाई केली, दरवाजा बंद करा. बाईसांनी विनवण्या केल्या. मग स्वामींनी सांगितलं की त्यांना सांगा की अंगाला शेतमाती लावून त्या व्यक्तीच्या समोर जा, त्यांच्या पुढे आड पाडा, त्यांचं मन तुम्ही दुखवलेलं आहे, त्याच्या नावाची चेष्टा केलेली आहे. ते जर म्हटले, त्यांनी जर तुम्हाला क्षमा केली, माफ केलं, तर आम्ही तुम्हाला पुन्हा संविधानात घेऊ. पद्मनाभी देवाला जावं लागलं, तोंड काळं केलं, अंगाला शेत घासलं. आपण नाही कधी घासलं. आम्ही दररोज घालताना सुद्धा बघतो 10 वेळा शर्ट माझा खाली फरशीला चिकटतोय, माथे बोले लागते की काय? बघा, दररोज घालताना आम्ही 10 वेळा पाहत असतो, धूळ लागते की काय? देवाने सांगितलं लागू द्या धूळ. लक्षात घ्या, प्रायचित घेत असताना जितकी खाली धूळ असेल ती चांगली. प्रायचित घेत असताना जितकी धूळ जास्त असेल, कारण अशी तर आपण धूळ लावू शकत नाही, अशी तर लागते, अशी तर लागते. पंडित माहिमपट्ट ज्यांनी आरोप केला, आक्षेप घेतला कोथळवासांच्या, परमेश्वर वृद्धपूरमध्ये धान्य पाकडत होते. कोथळोबा समोर बसलेले आहेत आणि त्यांची पत्नी पंडित माहिमपट्टांची ती आलेली होती श्रीकृबाबांच्या दर्शनाला. व्यापार करत होते, दोघांचे लक्ष नव्हतं. सहज पायावर पाय गेला. पंडित माहिमपट्टांनी हे चित्र बघितलं. खरं तर पंडित माहिमपट्टांनी त्याग केलेला होता. आता ते काही पत्नी नव्हते त्यांच्या, घर सोडलं, सर्व सोडलं, अभिमान घेण्याचा प्रश्नच नव्हता. पण तरी देखील पंडित माहिमपट्टांनी आळून सरावाला आक्षेप केला की दिवसा जर असं तर रात्री कसं. आणि कोथळवासांना नंतर लक्षात आलं की माहिमपट्ट अशी का बोलून केली, ओळखले. त्यांनी व्यापार झटकन टाकून दिला, जाऊन रडत बसले. कारण
त्यांच्या मनातही नव्हतं की असं काही घडेल. नकळतपणे माझा पाय त्यांच्या पत्नीच्या पायावर आक्षेप घेतला. शेवटी देवाला मध्ये यावं लागलं श्री बाबांना की कोथळा तसा नाही, कोथळा तसा नाही, देवाला परिहार द्यावा यावं. पंडित माईपट्ट ऐकत होते. शेवटी भट्टोबास म्हणाले, माईपट्टो हे श्रीबाबा असं का बोलतात येता जाता, कोथळा काय सांगा. आणि मग माईपट्टांच्या लक्षात आलं चूक घडली माझ्याकडून. मी त्या पात्रावरती आरोप केला. दोषाचे प्रकार वेगळे असतात, दोषाचे प्रकार वेगळे असतात. मनात काय, मनातली भावना फक्त परमेश्वर जाणतो. तुम्ही आम्ही जाणत, मीही जाणार नाही, तुम्हीही जाणार नाही. मनातली वासना जी आहे ती चांगली आहे की वाईट आहे तो जाणतो. पण बऱ्याच वेळेला आपला गैरसमज होऊन जातो आणि मग आपण कुठेतरी त्या ठिकाणी आक्षेप केला. पंडित माईपट्टाने तो लावला आणि तो लावल्यानंतर त्यांना नंतर पश्चाताप झाला. भट्टोबा सुद्धा सांगायला लागले, आहा मोठे केले माईपट्टो, कोथळोबा सारखे पात्र. अहो हे ते कोथळोबा आहेत. श्री बाबा बोलत नव्हते कोणाशी, कधी कोणाशी बोलले नाही. तुम्ही बघा श्री प्रभू चरित्र काढा, निरूपण हा विषयच नाही. श्री बाबांनी कधीही निरूपण केलं नाही. पण हे एकमेव असं पात्र आहे की त्या पात्राला श्री बाबांनी एका वाक्यात निरूपण केलं. कोणाला? कोथळोबा सांगतो. त्यांचं नावच कोथळा होतं. त्यांचं नाव आहे मेहदी पंडित. प्रकृतीने असे झाड होते, झाड. तुम्ही माहिती पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये धान्याचं कोथळा असायचा, तो मोठा असायचा, पोट पुढं आलेलं, त्याचंही पोट पुढं आलेलं होतं. प्रकृती स्थूल होती आणि मग श्री बाबांनी ते नाव ठेवलं कोथळोबा. ज्या वेळेला ते श्री बाबांच्या ठिकाणी अनुसरल्यानंतर आरती करत होते, पूजावसर झाला आणि मग श्री बाबा म्हणतात कोथळा कोथळा म्हणे. काय म्हणतात? कोथळा. प्रथमच बोलले ते, नाव नाही घेतलं त्यांचं, प्रासादिक नाव घेतलं. कोथळ्यासारखा तू कसा आहे, जाड आहेस, तुझी प्रकृती स्थूळ आहे. भक्तजनांना वाटलं श्री बाबा चिडवत आहेत. मग सर्वजण कोथळोबासांना म्हणतात, काय श्री बाबा काय म्हणतायत? कोथळोबा चाणाक्ष ते म्हणतात, श्री बाबांनी मला चिडवलं, श्री बाबांनी माझी थट्टा केली, श्री बाबांनी मला आस्तिपदी निरूपण केली. काय निरूपण केली? श्री बाबांनी मला कोथळा या शब्दामध्ये अस्थिपरी निरूपण केले. कसं शक्य आहे एका शब्दामध्ये अस्थिपरी? म्हणे स्वामींनी काय सांगितलं? काय सांगितलं? तुम्ही आता आचार्याच्या चित्रपटातली वचन वाचले असेल तुम्हाला. हळाची रांगोळी कुणाला सांगितलं? कटम कुणाला सांगितलं? देवाने जाळ व्हायला सांगितलं, बारीक व्हायला सांगितलं. कसं सांगितलंय? मनुष्य मात्र होणी असावे. स्वामींनी काय सांगितलं? मनुष्य मात्र तो बारीक झाला पाहिजे. आता बारीक होण्यासाठी काय करावं लागेल? आहारावर नियंत्रण. डॉक्टर सुद्धा सांगतात की गोड खाऊ नका, आहारावरती जिभेला थोडंसं लगाम द्या. ही अस्थिपरी आहे, स्वभावाला मात्रा द्या. कोथळोबा म्हणतात, श्री बाबांनी मला अस्थिपरी दिली. अशी ही पात्र आहेत कोथळोबासारखी, ज्यांच्यावरती श्री बाबा खूप प्रसन्न, इतके प्रसन्न. एकदा ते आंबे हवे होते श्री बाबा, म्हणे आंबा पाहिजे, आंबा पाहिजे, आंबा पाहिजे. आता आंब्याची सुगी निघून गेलेली होती, कुठेच आंबा शिल्लक नाही. आचार्य माईपट्ट सगळे विचार करायला लागले, आता देवाला तर आंबा पाहिजे, आंबा आणायचं कुठून? यावेळेला आचार्य म्हणतात की ज्या ते श्री बाबा असं म्हणतायत की मला आंबा पाहिजे, याचा अर्थ कुठेतरी आंबे असणार, शोध घेतला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे आंब्याचं सीझन कधी असतो. आता तर सोडून द्या, काय 12 महिने असतात, पण सर्वसाधारणपणे मे जून पर्यंत. आमच्या कोकणातली बरीचशी मंडळी त्यांना माहिती, जून पर्यंत सीझन असतो.
आता ऑगस्ट मध्ये जर कोण म्हटला मला आंबा पाहिजे, मिळेल का? आणि तो ऑगस्टचा महिना होता. मग कोणीतरी सांगितलं की रामधरणा जो आहे अचलपूरचा, त्याची एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये असा एक आंबा आहे की त्या आंब्याला कायम आंबे येतात. कधी काय काय असे आंबे असतात बघा. म्हणजे जाऊया आणि म्हणजे गेले आणायला, 5 जण गेले होते आणायला आंबे आणायला. मग तिथं राखणदार होते, त्यांना विचारलं आम्हाला आंबे देता का? ते म्हणे हे आंबे राजाला जातात, राणीला जातात, आम्हाला हात सुद्धा लावण्याची परवानगी नाही, आम्ही फक्त दररोज मोजत असतो. आणि हे मोजले जातात आंबे. आता त्यांची बाग आहे त्यांना माहिती, आंबे मोजले जातात. म्हणजे एक जरी आंबा कमी झाला तर राजा आम्हाला सुळं करतो, आम्ही आंबे देतो. पंडित माहिमभट्ट आचार्य म्हणतात आम्ही तुम्हाला एक आंबा आहे त्याची 1 आसू देऊ. 1 आसू म्हणजे आताचे 2000 रुपये. किती? एका आंब्याला आम्ही तुम्हाला 2000 रुपये देतो. किती देतो? आंबे आम्हाला कुणाला पाहिजे? देवाला पाहिजे. ते म्हणे 2 नाही 10 आसू जरी दिल्या तरी मी आंबा देऊ शकणार नाही. त्यांनी साम दाम दंड सगळं करून बघितलं, आंबा काय द्यायला तयार. शेवटी आचार्य म्हणतात आता असं तर नाही, आंबे तर न्यायचे, आता शेवटचाच पर्याय राहिला कोणता? आता रात्रीच भेटू. हे झोपले सगळे. माहिमभट्ट म्हणतात हे चोरी बिरी काय प्रकार आपल्याला ह्यातला काही कळत नाही, मी लिखाणाचा माणूस, साहित्यिक माणूस, पंडित. आचार्य म्हणतात मला अनुभव आहे, कारण आचार्य कसे होते? सप्तव्यस्ती. तुम्ही चिंता करू नका, मला वेळ बरोबर माहिती आहे कुठल्या वेळेला चोरी करायची, कोणत्या वेळेला मनुष्य गाढ झोपेमध्ये असतात. आणि मग चोर वेळ झाली, शब्दात चरित्रात उल्लेख आहे, चोर वेळ झाली आणि त्या वेळेला गेले. आता कोथळोबा म्हटले, आता ते हे सगळे ब्राह्मण मंडळी. तुम्हाला माहित आहे जे ब्राह्मण अत्यंत नाजूक असतात थोडस, ते म्हणे मी कधी झाडावर चढलो नाही, काय नाही, आमचं देवधर्मात व्रत वैकल्यात कर्मकांडात आयुष्य गेलेलं आहे. पण म्हणे हरकत नाही, मी खाली उभा राहतो, माझ्या वरती उभे राहा, खांद्यावर चढा. आणि मग ते बटोबास त्यांच्या खांद्यावर चढून गेले. थोडासा यांना मोह आवडलं नाही कोथळोबासांना की देवासाठी जरा चढावर स्वतःच एक आंबा काढून घ्यावा, वाटतं ना मी थोडं भागीदार व्हावं सेवेमध्ये, म्हणून चढायला गेले, पाय पुरगळला. ज्या वेळेला हे 5 जण आंबे घेऊन आले, श्रीगुरु बाबा आचार्याकडे गेले, माहिमभट्टाकडे गेले नाही, पहिले गेले कोथळोबासांच्या. मेला दुखवला माझा कोथळा. देवाचं प्रेम किती आहे, श्रीगुरु बाबांचं प्रेम जो अवतार कधी बोलत नव्हता, किती प्रेम आहे त्या भक्ताबद्दल. आणि अशा पात्राविषयी आपण अशा प्रकारचा आक्षेप लावला, त्याचा पश्चाताप माहिमभट्टांना वाढला. आणि मग आचार्यांना म्हणतात चूक झाली माझ्याकडून, मी आरोप. मग ते म्हणतात तुम्ही असं करा, प्रायचित्त. माहिमभट्ट म्हणतात मी आता श्रीगुरु बाबांकडे जातो, दंडवत घालतो, माझ्या घडलेल्या दोषाची क्षमा मागतो. आचार्य म्हटले नाही, श्रीगुरु बाबांकडे ठीक आहे जा. आता काही जास्त आचार्य बोलले नाही. पंडित माहिमभट्ट सुद्धा, पंडित माहिमभट्ट गेले, पण श्रीगुरु बाबा पुढे पुढे जायला लागले. ते कसं म्हणायला जातात, प्रायचित्त घ्यायला जातात, माझ्या दोषाची मला क्षमा करा. श्रीगुरु बाबा म्हणतात माझ्याकडे नको, त्याच्याकडे जा, ज्याला बोलला ना. कुणाला बोलला तुम्ही? प्रायचित घ्यायचं आहे. जयाच्या काही दोष घडे, दयाच्या ठाया जायचे आणि प्रायचित घ्यायचे. पंडित माहिमभट्टांच्या लक्षात आलं, श्रीगुरुबाबांनी पाठवलं नाही किंवा आचार्यांनी तो निर्देश तशा प्रकारचा का दिला. तर एक प्रकारचा विधी सांगितला असतो. आम्ही एकाला बोलून दुसऱ्याला स्वारी म्हटलं चालेल का? पण ज्याचं मन दुखवलं त्याच्याच ठिकाणी जाऊ. आणि म्हणून प्रायचित विधी का महत्वाचा आहे? आज आपला जो प्रायचित विधी आहे
तुम्ही प्रपंचामध्ये असता, ऑफिसमध्ये असता, व्यवसाय करता, आणि हे करत असताना बऱ्याच वेळेला, कारण व्यवसाय म्हटलं की व्यवसाय हा काय गोड बोलून करता म्हणजे करता येत नाही. काही ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात, बोलावं लागतं. एखादा अधिकारी असेल तर त्याला कर्मचाऱ्याला ओरडावं लागतं, बोलावं लागतं, मग दुखलं आणि म्हणून अशा प्रकारचे जे दोष आहेत ते घडतात, त्याला संदर्भ विकल्प असं म्हटलेलं आहे. आणि ते दोष प्रक्षालनार्थी प्रायश्चित घ्यावं लागतं. पंडित माईपटरांनी अंगाला शेण लावलं, माती लावली आणि जाऊन पुत्रोबासांच्या आड घडली. पंडित माईपटरांनी एकदा नाही 2 वेळेला माती लावली, 2 वेळेला. एकदा त्या दोडीच्या प्रसंगात त्यांनी माती लावून घेतली. आज आमचं तेवढं धारिष्ट नाहीये. आम्ही प्रायश्चित करतो, पण प्रायश्चित नेमकं कसं आहे हे आपण पाहिलं पाहिजे. सर्वसामान्यप्रमाणे आपण प्रायश्चित करू तर सर्वसामान्य साधे गोष्ट असते. धूळ लागली तर त्याने मोठे दोष नसले जाते. आणि म्हणून कधी प्रसव पडताना, प्रायश्चित घेताना लक्षात घ्या ती जी जागा आहे, उलट असू द्या धूळ असली तरी चालेल. तुम्ही बघा मोठमोठ्या पोत्या होतात, तुम्ही कुठे गेला असाल त्या सभामंडपाच्या बाहेर शेतामध्ये त्यांना मातीत उभं केलं जातं. का? की धूळ लागली पाहिजे अशी तो लाग. मग तिथे कपड्याचा, वस्त्राचा विचार न करता, कारण ती धूळ का लावायची? तुम्ही बघा पूर्वीच्या काळी ना गावामध्ये एखाद्याकडून जर एखादा गुन्हा घडला ना तर त्या तोंडाला काढून कसलं जायचं. आज देखील बघा बातम्या येतात, शाई फेकी. काय फेकलं? शाई. धूळ मानली जाते. का? तर ते मुख समाजाला दाखवण्याच्या योग्यतेचे नाही. तसे आपल्याकडून घडणारे जे दोष आहेत ती धूळ का लावायची असते चेहऱ्याला? ती धूळ का अंगाला लावायची असते? की आता हे मुख मी गोसाविया कैसा राखो. देवाने मला ओळखलंच नाही पाहिजे, कारण हे दोन हा चेहरा देवाला कुठल्या दृष्टीने दाखवू शकत. अशा प्रकारचे ते दोष असतात. आणि म्हणून प्रायश्चित घेत असताना घडलेल्या अनंत दोषांची एक प्रकारची ती मांदियाळी जमलेली आहे. ते दोष प्रक्षाललेले आहेत. आमच्या मादाईसांनी कोपळ फेकलं तर आपला हात देवाने सांगितल्याप्रमाणे 3 दिवस बांधून घेतला. किती दिवस? 3 दिवस. सादाईसांना एका पायावर देवाने उभं केलं. अरण्यग्रामाला तुम्ही गेलेला, अरण्यग्रामचं जाण्याचे चरित्र कुठलं? साधा माताने केलं ना एका पायावर. गुजराला बोलल्या स्वामींच्या वरती ज्याने नारळ चोरीचा आरोप लावला, स्वामींनी सांगितलं साधा हो ते बघा आमच्यावरती आरोप लावला, पंचायत बसलेली आहे, गट्टवास निवाडा करतायत. साधांनी देवाचा अभिमान घेतला, त्यांच्या मनात देवाच्या विषयीचा प्रेम आहे आणि सहज बोलून गेल्या, असा हा गुजर मरतो का? मरत कसा नाही. स्वयं म्हणतात तुम्ही त्याचं मरण बघताय. देवाचा अभिमान घेतला, पण जरी देवाचा अभिमान असला तरी सुद्धा तुम्ही असं बोलला, दोषाला पात्र आले ती अपराधाला आला. राहा एका पायावर उभे. आता त्या साधा कशा होत्या? जाड होत्या, स्थूल होत्या. एक पायाला गेलो खाली पडायला गेलो, जी म्हणजे उभं राहता येईल. पण शिष्यपणाला पात्र झाल्या. प्रायश्चिताचे प्रकार वेगळे. शाळेमध्ये सुद्धा शिक्षा झाल्या. पूर्वीच्या काळी शिक्षक काय करायचे? आमटे धरून बदलायचे. नंतर तुम्हाला माहित असलं तर लहान आताच्या काळात ते शिक्षक बदल झाले प्रकार आहेत ते मला माहित नाही, पण आता शिक्षकच घाबरतात विद्यार्थ्यांना. पण पूर्वीच्या काळचे मास्तर असे असायचे, काहीतरी काम पकडायला लावायचे. ते काय म्हणतात त्याला? काहीतरी करतात, कोंबडा करतात, मात्र काहीतरी असं करतात.
पण शिक्षा पूर्वी काय? गुन्हा, शारीरिक अशा प्रकारची पीडा दिली जाते. शारीरिक पीडा दिली का? मारायसाना स्वामींनी हात बांधायला लावला का? अहो, त्या हाताने सुपारी फेकली, ती सुपारी देवाला लागली ठीक आहे, पण आपण जर एखाद्याला दगड मारला काय होईल? नाही लागला एखाद्याला दगड, त्याचं मन दुखलं, तो कर्म वेगळं. ज्या हाताने त्याने दगड मारला, ऍक्सिडेंट होतो, हात मोडतो. काय होतो? हात मोडतो. आज जे कर्मामध्ये प्रकार घडतात, कधी हात मोडणे, कधी पाय मोडणे, हे आपलं कर्म आहे, हे आपली दुखरूप प्रक्रिया आहे. हे आपण कर्म जोडलेलं आहे, कुणाला तरी मारलेलं आहे हाताने. मग देवता काय करते? हातच मोडून टाकते. चालता किडिया मुंगिया मारी. दिसतं एखादी मुंगी आहे, तरी देखील त्याच्यावर पाय ठेवला, देवता पायच मोडून टाकतो. नकळत घडले तर माफ आहे, म्हणजे ते प्रसवामध्ये शाळेत आहे. पण जाणीवासून जर केलं तर मात्र तिथे क्षमा. चालता किडिया मुंगिया मारी, तेने पाय जाती, असं आमच्या ब्रह्मविद्येमध्ये सांगितलं. आणि मग प्रत्येक दोषाचं प्रायश्चित, इथे मादाईसांना हात बांधायला लावला. तर देवाला माहिती आहे, बाई फार मोठं संकट इथं येऊ शकतं. थोडा हात मोडल्याची तुम्ही ऍक्टिंग करा. काय करा? हात मोडल्याची, जसा तो अपोक्षज्ञानी आहे ना, तो कर्म शाळणार की तशा प्रकारचं त्याने बघतो, पाहतो की चांभाराचा जन्म आहे, तो रूप धारण करतो आणि चप्पल शिवत बसतो, त्याचं कर्म नासलं जातं. स्वामींनी मादाईसाला हात बांधायला लावला. अशा प्रकारची कर्म नासली जातात. तिथं देव होते, उपाय सांगणारे होते, दोषाचं प्रक्षालन करणारे होते. आता आमच्याकडे देव नाही, लक्षात घ्या. ना माझ्याकडे ना तुमच्याकडे. देव काय तुम्हाला इथं सांगायला नाही, बाबा तू इथं चुकतोयस, याचं हे प्रायश्चित आहे. परंतु जाता जाता देवाने आम्हाला ब्रह्मविद्येच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं, बाई क्रियेसी अंता पुरश्च, उपाय सांगितलं. काय उपाय सांगितलं? ठीक आहे, चूक घडते, दोष घडतात, परंतु त्या दोषांचा निरसा व्हावा, त्या दोषांचा नाश व्हावा, याकरता आम्ही तुम्हाला उपाय सांगतो. दुःख करा, डोळ्यातून अश्रू काढा. आम्ही महिन्यामध्ये प्रत्येक आठवड्याला 2 दिवस, 1 दिवस विशेषाला नाम घालत असतो, दूध घालत असतो, दुधांचा अभिषेक घालत असतो. देव म्हणतो, अरे ते नको घालू, डोळ्यातल्या 2 अश्रूंचा अभिषेक माझ्या. पण नेमकं आम्हाला ते होत नाही. आम्ही नाम घालू, पण डोळ्यातले आमचे अश्रू पाहिजे. पण त्या 2 अश्रूमध्ये तुमचं कर्म पुसण्याचं, तुमचे दोष पुसण्याचं सामर्थ्य. आणि म्हणून तो प्रायश्चित विधी आहे. सामान्य प्रकारचे दोष आहे, घरात दंडवत घाला, हरकत नाही. परंतु ज्या वेळेला सामूहिकरित्या येऊन तुम्ही हा विधी करता, एखादा अधिकरण असेल, एखादं महास्थान असेल, तर त्यांना निमित्त करून केलेलं प्रायश्चित, त्यामध्ये तुमच्या थोर अशा कर्माचा, थोर अशा विधीचा, थोर अशा अनधिकाराचा नाश होत असतो. आणि आपल्याला हे हळूहळू सर्व शाळायचं विधी चांगला, तो केलाही पाहिजे. कळत नकळत आपल्याकडून अनेक दोष घडतात. कारण लक्षात घ्या, दोषांची जर सीमा वाढली तर ईश्वराविषयीचा जिव्हाळा आणि ईश्वराविषयीचं प्रेम जे आहे ते कमी होतं. ईश्वराविषयीची जी प्रीती आहे, ते प्रेम आपल्याला राहत नाही. आपल्याला स्थानाविषयी आवडी राहत नाही, आपल्याला साधनाविषयी, साधू संतांविषयी आवडी राहत नाही, आपल्याला प्रसादाविषयी आवडी राहत नाही. आवडीच निघून जाते. विशेषतः करत असतो, तर कधी एकदा हे लोक पूजा संपते मी घरी जातो, अशी भावना मनात निर्माण होते. समजून जायचं की आपला दोषाचा पाढा वाढत चाललेला आहे, आपली धागर वाढत चाललेली आहे. लवकरात लवकर काहीतरी हे प्रायश्चित केलं पाहिजे.
आपले दोषच एवढे आहेत, दररोज जरी प्रायचित केलं ना तरी ते संपणार आहे. पण त्यातूनही जेवढं करता येईल, कारण तसं सांगितलं आम्ही प्रायचित करतो, तर ते प्रायचित कसं करायचं असतं तुम्हाला माहिती आहे. आणि ते काय आम्हाला घडणार, मी जरी म्हटलं मलाही घडणार नाही, तुम्हालाही घडणार नाही, कोण पुढचे घेऊन येणार आहे प्रायचित केलं मग तुम्हाला परत प्रायचितची गरज नाही. पण ती प्रायचित फार विरळा असा एखादा साधक असतो की त्याला घडत हरकत नाही, सामान्य परिस्थिती का होईना पण अशा प्रकारचं प्रायचित करून हा संस्कार आमच्यामध्ये तर असाच राहिला, त्याने पुन्हा आपली साधनावरती बुद्धी येईल, त्याने चतुर्थी साधनाची आवडी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. मग तुम्हाला आवडी उत्पन्न होईल, तुम्हाला जावं वाटेल, अवसराला जावं वाटेल, धर्मवार्ता ऐकायला जावं असं वाटेल, तुम्हाला स्नान करावं असं वाटेल, आपोआप होईल. अश्रू एकदम नाही येणार. प्रत्येकाला तुम्हालाही वाटतं की मी कुठे एखाद्या स्थानाच्या ठिकाणी गेलो, मार्गाकडे गेलो, माझ्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे, मला दुःख झालं पाहिजे, ती अप्राप्ती मला भोगता आली पाहिजे, तुम्हाला वाटत ते एकदम होणार नाही. त्याकरता अशा प्रकारची प्रायचिताची जर सवय असेल, अनुतापाची सवय असेल, तर नक्कीच एक दिवस आपोआप तुम्हाला काही प्रयत्न करावा लागणार नाही, आपोआप तुमच्या डोळ्यातून ते अश्रूंच्या धारा वाहतील आणि परमेश्वर सुद्धा तुमच्या त्या अनुतापाचा, प्रायचिताचा नक्कीच स्वीकार करेल. याकरता हा प्रायचित विधी आणि मग प्रायचित विधीचं एक ज्ञान, आणि हे केलं पाहिजे, जरूर केलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला तुमचा योग येतो, कुठे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही ऐकाल की इकडं प्रायचित विधी आमचे जातात, बरेच साधक जातात, वास्तविक वर्ग जातो, चांगली गोष्ट आहे, केलं पाहिजे. डोळ्यातून अश्रू येऊ न येऊ, परंतु तो करण्याचा प्रयत्न करा, कारण आचार्यानेच सांगितलंय वरवडे करता भित्रास. बऱ्याच लोकांचा असाही गैरसमज आहे की असं म्हणतात एकदाच प्रायचित घेतलं पाहिजे. बिलकुल नाही. प्रायचिताचे प्रकार वेगळे, ते देहांत प्रायचित ते वेगळं आहे, तो प्रकार वेगळा. तुमच्यासाठी प्रायचित जेवढं घ्याल तेवढं चांगलं, जेवढं घ्याल तेवढं चांगलं. खरं तर प्रायचिताचा नियमच असा आहे, नुसतं मनामध्ये भावून चालत नाही, तोंडाने बोलावं लागतं. आणि जसं घडलं तसं बोलावं लागतं. विचार करा प्रायचित म्हणजे नेमकं काय. समजा तुम्ही एखाद्याचं मन दुखवलं, तर तुम्ही काय नियम, त्या अधिकरणाच्या समोर गेल्यानंतर तोंडाने बोलावं लागतं, अमुक अमुक नावाचा व्यक्ती अमुक अमुक दिवशी मी त्याला असं बोललो, त्याचं मन दुखवलं, आता तो सध्या इथे उपलब्ध नाही, ते बोलावं लागतं. तेव्हा जाऊन तो दोष नाचला जातो. मग मला सांगा, घरात बसून तो दोष आहे, तो शाळेला दोष. जसं त्या संतोषांकडून कविधी घडला, देवाला पासवणी दिली, स्वामींनी बाईसांना दिली, त्यांना वाटलं मी देवाला दिलं, देवाने कशाला बाईसाला दिलं, बाईसाने नाही वापरायचं, देवाने वापरलं पाहिजे. तुमची अभिलाषा असते, एखाद्या साधू संतांना अधिकारणाला तुम्ही एखादी वस्तू देता, बाबा हे वापरा बरं, तुम्हीच वापरा, मला फोटो पाठवा वापरताना. त्यांनाही वाटलं, शेवटी त्यांनी मागून घेतली, थंडीचं नाटक करून दोष घडला. स्वामी म्हणतात तुमच्याकडून आलेली घडला, बोला, नुसतं दंड घालू नका, प्रायचित. त्यांच्या लक्षात आलं की मी दिलेली वस्तू परत मागून घेतली, दोष घडला, आलेली घडला, मला देवा क्षमा करा, म्हणून दंड घालायला लागले. कोण? संतोष. म्हणले नाही, असं नाही, बोला, कुठा उभे राहा, बोला, म्हणा, हे पासवडी मिया म्हणली, ते मी गोसावी असं दिदली, गोसावी ते बाईसा असं दिदली, त्या पासवडीचा मी अभिलाष केला, येणे घडला माझा विधी तो पराभवा. बोला, तोंडाने बोला, असं बोला. म्हणून प्रायचिताचे प्रकार आहे, कारण हे सांगण्यासाठी मोठं धाडस लागतं मनाचं.
एखाद्याच्या ठिकाणी घडलेला दोष आपण एखाद्याला सांगतो त्यावेळेला तोंडाने हे बोलावं लागतं की मी त्यांना असं म्हणालो, त्यांची अशी अवहेलना केली, त्यांची अशी थट्टा केली, त्यांची अशी मस्करी केली, हे असे शब्द बोललो. त्या शब्दाचं उक्त होणं महत्वाचं असतं, व्यक्त होणं महत्वाचं आहे. ही प्रायचित आहे. म्हणून ते जसं तसं प्रायचित नाही घडणं आपल्याला हरकत नाही, परंतु आमच्या पूर्वजांनी त्याची बांधणी केलेली आहे, त्या शब्दांची बांधणी केलेली आहे. ते शब्द जरी आपण बोललो तरी देखील 100% नाही, परंतु 40%, 50% तरी त्या दोषांचा नाश होईल. आज ही सवय तुम्हाला लागली, कारण सवय लागणं महत्वाचं आहे. आम्हाला गोष्टीची सवय लागत असते, प्रायचिताची ही सवय असली पाहिजे. चांगल्या गोष्टींची सवय असावी. सवयी वाईटही असतात आणि चांगल्याही असतात. आम्हाला ज्या वेळेला आपल्या देहाला, आपल्या स्वभावाला ती सवय लागते प्रायचिताची, मग तुम्ही एखाद्याचं मन दुखवल्यानंतर लगेच दुसऱ्या क्षणाला जाऊन त्याची माफी मागता, बाबा मी चुकलो. पण ती सवयच नसेल तर 40 वर्ष जरी गेली आपण तिकडे जातही नाही आणि घडलेल्या क्रियेविषयीचा अनुताप करत नाही. म्हणून ते प्रायचित महत्वाचं. आज या ठिकाणी हा जो प्रायचित विधी अनुषंगाने आयोजित केलेला आहे, खरं तर प्रयत्न आपल्याला करायचा आहे. एक वेगळा अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. देवाकडे प्रार्थना करायची आहे. का करायचं प्रायचित? कारण धर्मावर आणि देवावर आता जी आपली बुद्धी आहे, कोणी या भ्रमात राहू नये की मी माझी ही श्रद्धा आहे, ही आवडी आहे, हे प्रेम आहे देवाविषयीचं, ते शेवटपर्यंत असंच राहील. आताच्या काळामध्ये ही गोष्ट फार कठीण होऊन बसलेली आहे. आज आपल्याला जी विधीविषयीची हाव आहे, साधनाविषयीची जी आवडी आहे, जी तळमळ आहे, उद्या जर अशा प्रकारचे काही अपराध घडले, अविधी घडले, दोष घडले, तर ती आवडी राहील की नाही याची शाश्वती नाही. आणि मग देवाकडे एवढी तरी प्रार्थना करायची आहे की स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षू आणि तू, तुझ्यावरती माझ्या अंतःकरणामध्ये जे काही थोडंफार आहे, फार मोठं माझ्या ठिकाणी बाईसासारखी आवडी नाही, माझ्या ठिकाणी उपाध्यवासांसारखी आवडी नाही, माझ्या ठिकाणी नातोबासांसारखी आवडी नाही, माझ्या ठिकाणी त्या साधा मातासारखी आवडी नाही, परंतु जे काही तुटपुंजी माझ्या जोडलेल्या कर्माने जी थोडीफार आवडी आहे, ती आवडी तरी माझी देहांतपर्यंत या धर्मावर, या मार्गावर आणि या साधनावर राहू दे. म्हणून हा प्रायचित विधी आहे. एवढं जरी राहिलं, कारण काहीच सांगता येत नाही कधी मलिनत्व येईल आणि कधी देवा धर्मावरची बुद्धी होऊन जाईल. आज दंडवत करावासा वाटतोय, उद्या त्याला दंडवत करावासा वाटेल की नाही वाटेल, आपण खात्री देऊ शकत नाही देऊ शकत. का? कुठला अनधिकाराने कुठला दोष काय बघून उभा राहील आपण भविष्य सांगू. देवाच्या मुखानं ज्ञान झालेले आमचे छरदोबा, ज्यांनी 24 तास देवाचं स्मरण केलं, बस स्मरणाशिवाय दुसरं काही नाही, शेवटी देवाचं नाव सुद्धा आठवलं नाही, ही शोकांत. ज्या दामोसांनी भट्टोबासांपासून सर्वांना स्वामींच्या जवळ आणलं, सन्निधानात आणलं, ज्या वेळेला भक्त मंडळी त्यांच्याकडे गेली, विचारलं देव आठवतो? नाही आठवत, माहीतच नाही. ज्या देवाच्या ओढीपायी वृद्धपूरवरून चालत बडेग्रामवरून चालत कनाशी गाठणारा हा भक्त आहे. दिवसाला 30-40 किलोमीटर चालणारा हा भक्त, का? देव भेटावा, देव भेटावा, देव भेटावा. किती आवडी आहे. आम्ही आज बसने जातो, ऑटोने जातो, रिक्षाने जातो, 40 किलोमीटर चाललेले. शेवटी देवाला कनाशीला थांबावं लागलं. बाई सांगते बाबा जाऊया ना. सांगत बाई थांबा. पानरटे एवढे ऐसे येत असतात. झाडाचं पान असतं सुकलेलं, खाली पडतं, हवा येते, उडून पुढे जातं, तिथं पुन्हा हवा येते, ते पान तिथून उडतं, पुढे जातं. स्वयंपाकात ते भक्त आहेत ना, ते आम्हाला शोधत आमचा पाठलाग करत येतात.
पाठलाग करत होता. एवढी मोठी देवाविषयीची. पूर्वी पायी प्रवास असायचा. आमचे दायक उत्तरार्धातलं तुमचं 11 नंबरचं चरित्र बघा. देवाला वचन दिलं होतं की दवना पर्वाच्या दिवशी मी पोचेन. कुठेही असेल तिथून तुम्ही कुठेही असा, नागपूरला असा, नाशिकला असा, कुठेही असा, मी पांचाळेश्वर बळेग्राम वरून तुमच्या ठिकाणी पोचेन. आणि प्रसंग कसा आहे, दवना पर्वाच्या दुसऱ्या दिवशी घरी श्राद्ध आहे वडिलांचं. पण देवाच्या भेटीसाठी ओढ किती आहे. अहोरात्र दिवसभर चालले. त्या नगराच्या वेशीवर असलेल्या द्वारपालांनी त्यांना फसवलं. खोटा पत्ता सांगितला. देव इकडे आलेच नाही. म्हणजे देव जणू काही समजा वसईला आहेत, वसईला येऊन परत मागे गेले मुंबईमध्ये दादर, अशी अवस्था झाली. आणि देव वसईलाच आहे. खडकुलीला देव असताना खडकुली जवळ आले सावखेडा. तुम्ही आज खडकुलीला जाता, गावातून जाता ना, त्या गावात आले. देव पलीकडे होते नदीच्या काठावर, पण त्यांनी चुकीचा पत्ता सांगितला आणि तिथून निघून गेले. रात्रभर ज्या देवाच्या भेटीसाठी तळमळले, भटकले, असे दायक बा, त्यांची एवढी देवाविषयीची आवडी. पण शेवटी काय, एक लक्षात, देव समोर असताना देवाला पाहणारे दायक हे सामान्य नव्हते. वस्तू भजनीय होते, ज्ञानी होते. ज्ञानी कोण होते ते? ज्ञानी होते. एवढा मोठा ज्ञानी, परंतु विकल्प दोषाने. देवाने सांगितलं होतं, देव म्हणतात शेवटी तुम्ही देवतेच्या मंदिरात घंटी वाजवत बसाल, पुजारी व्हाल एखाद्या मंदिराचे. ते म्हणजे शक्यच नाही. हा गायब आणि देवतेच्या मंदिरात पाऊल ठेवणार नाही, पाहणार सुद्धा नाही. ज्ञान असून त्यांना हा नाही विचार झाला, देव जर असं बोलतायत म्हणजे माझ्या भविष्यात 10 वर्षांनी 15 वर्षांनी असं काय नाही मी जोडलेलं आहे का, काय माझा अडथळा जोडलेला आहे का. आणि म्हणून आपण गाफील नाही राहायचं. परमेश्वराचा भक्त हा कधी गाफील राहत नाही. आज माझी बुद्धी आहे, धर्मावर आहे, उद्या मी धर्मावर राहिलो तर खूप मोठी गोष्ट आहे. अनुसरण हा विषय जाऊ द्या, तो नंतरचा भाग आहे. शेवटपर्यंत मी माझ्या देवाला सोडणार नाही. तर आज अशी अवस्था ती सांगायला, हा उद्या तो विशेषालाही मानणार नाही, उद्या तो प्रसादालाही मानणार नाही, अशी गती करू. हळूहळू विशेषावरची बुद्धी निघते, प्रसादावरची बुद्धी निघते, आणि मग तो साधू संतांनाच कोणालाच मानायला काय होत नाही. जो यालाच मानत नाही, स्वामी म्हणतात बाई परिवारावर बुद्धी नाही, आमच्यावर काय बुद्धी येणार आहे. आमच्यावर बुद्धी नाही तर परिवारावर काय बुद्धी जाणार आहे. उद्या तो देवाला कधी मानेल का, हा प्रश्न पुन्हा उभा राहतो. आणि म्हणून प्रायश्चित विधी ठेवण्यामागचं कारण काय ते आपण पाहिजे. गाफील राहता, तुम्ही स्मरण करता, तुमची साधना आचरता, 2 वेळेला सकाळ संध्याकाळ किंवा दुपारच्या वेळेला घरी असताना तुम्ही प्रसाद वंदन करता, सूत्रपाठाचं पारायण करत असा, वेळा ऐकत असा, एखाद्या अवसराला जात असा, चांगली गोष्ट आहे. परंतु हे करत असताना आपल्याकडून जे जे काही दोष घडतात त्याचं प्रक्षालन खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून हे जे प्रायश्चित आहे हे आत्ता मागे नाही, पुढे सुद्धा आमच्याकडून जर माझ्या जीवनामध्ये असं काही अडथळा येणार असेल तर देवा येऊ देऊ नको. उलट चांगला जसा योग घडत जाईल तो घडू दे, तुझं दर्शन होऊ दे, तुझं सन्निधान होऊ दे, ज्ञाता विरक्ताचा संग होऊ दे. अशा चांगल्या पुरुषाची भेट घडव, चांगल्या साधकाची भेट घडव की त्यानं माझ्या जीवनाचं सोनं होईल. मला तुझा अधिक विधी आचरावासा वाटेल. जे चुकीच्या प्रकृती आहेत, सदोष पुरुष आहेत, असा मला योग करू नको. मला ज्ञाता विरक्ताचा आणि तुझी प्रसन्नता ज्या पुरुषावर आहे अशा साधकाचा, नामधारकाचा, वासनिकाचा संयोग माझ्या जीवनामध्ये मला घडव, ही तळमळ आपली असली पाहिजे. आणि म्हणून प्रायश्चिताचंही एक ज्ञान आहे.
का करायचं प्रायश्चित्त? अनेक गोष्टी आहेत. दोष नासारती, दोष घडू नये म्हणून घडणार असेल तर देवाला आताच प्रार्थना की बाबा हे घडू देऊ नका. आज तुम्ही ही प्रार्थना केली, निश्चितच परमेश्वर साधनदाता. तुम्ही जर मनापासून केली, आम्ही शब्दाने बोलू शकतो, तर शेवटी भावना ही तुम्हालाही करायची. मी असेल तर माझी मला भावना करायची. तुमचं दुःख किती आहे त्याचा थर्मामीटर देवाकडे आहे, तो थर्मामीटर लावतो. हा मनापासून करतोय, बरोबर बोलतोय, तो बघेल. पण हरकत नाही, बोललं, आला, केलं तरी भरपूर आहे. परमेश्वर तुम्हाला त्यातून तारून नेईल आणि असा चांगला चांगला योग घडवेल. बाकी एक लक्षात घ्या, देवावर श्रद्धा जशी आहे तशी ठेवा. संसारामधल्या अडी अडचणी समस्या त्या घडतील, पण तुम्हाला कधीही उपद्रव होणार नाही. देव घडतील तुम्हाला. ते सहन करण्याचं सामर्थ्य कोण देईल? प्रत्येक आहे. प्रत्येकाचा संसार आहे, प्रत्येकाचा प्रपंच आहे, प्रत्येकाच्या समस्या आहे. आपण कर्माने जखडलेले आहोत, कर्माने जखडलेले आहोत. कोणी सुटलेलं नाही. हो देव सुद्धा श्री गुरु बाबा वेडापिशा का आले याच्यामध्ये? अहो ते येणारा जन्माला येणाराच वेडापिसा होता, देवालाही ते धारण करावं लागलं. देवालाही यावं लागलं. ते ज्याला कर्माचे पाश नाही, ज्याला कर्माचे बंधन नाही, त्याला सुद्धा जर यावं लागतं आपण. आणि म्हणून प्रत्येकाच्या विवंचना, प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. प्रायश्चित्ताच्या रूपाने का होईना, परंतु तो विधी आचरण्याचा प्रयत्न करा आणि ईश्वराला विनंती करा, प्रार्थना करा. मी फक्त शब्द सांगतो, बाकी मलाही प्रायश्चित्त आहे. तो काही विधी तुम्हालाच असं नाही, तो मलाही विधी आहे. आम्ही कुठे ईश्वरापर्यंत पोहोचलेलो आहोत, आम्ही त्याच परीवर आहोत. आम्हीच प्रयत्न करतोय, पोहोचेल की नाही आम्हालाही माहित नाही, परंतु तो प्रयत्न करण्याचा त्या ठिकाणी एक अल्पसा प्रयत्न या दृष्टिकोनातून करतो आहोत. त्यामुळे प्रायश्चित्ताचा हा विधी समजून घ्या. घरामध्येही दररोज प्रसव मोडा. लहान मुलांना असते, लहान मुलांनाही 2 दंडोत घाल. प्रसव मोडण्याचे दंडोत त्यांना निक्षून सांगा की 2 दंडोत घाल प्रसव मोडण्याचे. बोल नाही काय मुलांना कळत असलं तरी मुखांना एवढं तरी बदलून घ्या की देवा माझ्याकडनं काही एवढ्या चुका घडल्या असतील दिवसभरात, तेवढे माफ कर. एवढं जरी लहान मुल बोललं, बालक बोलले, तुम्ही ती सवय लावली तर निश्चितच पंडित माहीपटांसारखं प्रायश्चित्त तुम्हालाही घडेल, आपल्यालाही घडेल, आपल्या बालकांनाही घडेल. कारण प्रायश्चित्तामध्ये एवढी ताकद आहे, लक्षात घ्या. सकळ नरक चुकवण्यासाठी मोठं औषध आहे. ज्याला यथासांग प्रायश्चित्त घडलं माहीपटांसारखं, परमेश्वर त्याला नरकाला जाऊच देत. तो नरकाला जाऊच शकत नाही, ही ब्रह्मवाणी आहे. आमच्या ब्रह्मविद्येच्या भाषेमध्ये त्याला चतुर्विधाला चिरा बसला असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? चिरा म्हणजे काय? ओढा वाहत असतो आणि बांध घालतात. काय घालतात? बांध घालतात. बांध घातला की काय होणार? पाणी आटणार, पुढे पाणी वाहणार नाही. तसं प्रायश्चित्त म्हणजे तुम्ही तुमच्या दोषांना बांध घालताय. तो दोषांची नदी वाहते, दोषांची नदी वाहते, तुम्ही त्याच्यावरती बांध घालताय. आता ते पाणी, ते दोष पुढे वाहणार नाही. इतकंच नाही, तो बांध घातला, स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष या कर्मफळात जाण्याची ती नदी वाहते आमची. आज जंतूमध्ये, उद्या मनुष्यात, परवा कुत्र्यामध्ये, मांजरामध्ये, पक्ष्यामध्ये, झाडामध्ये हे चालूच आहे. चतुर्वी पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरपी जठरे जठरे श्रेय, हे चालूच आहे. हे भ्रमण चालूच आहे. हा जो प्रवाह चाललेला आहे, या प्रवाहाला बांध प्रायश्चित्ताने बसतो. प्रायश्चित्त घेतलं की तो जीव स्वर्ग नरक कर्मभूमी आणि मोक्ष या 4 ठिकाणी जात नाही. मग ती चौकडी असेल नाही तर किती मोठं नरक असू द्या, परमेश्वर जाऊ देत नाही. तितकी ताकद कशामध्ये आहे? प्रायश्चित्तामध्ये. इतकं महत्व आहे. अशा पुरुषाला परमेश्वर अवघड्यात ठेवतो. ब्रह्मविधी अवघड म्हणजे एक जागा आहे. आमचे स्वामी नांदेडला होते आणि ती मुलं आली बघा, विहिरीमध्ये उडी मारली.
गायब व्हायचे. स्नान केलं तुम्ही नांदेडचं, विहिरीमध्ये उडी मारली त्या दृश्य व्हायचे. मग ते आई वडील आले, संध्याकाळ झाली, गुरु घरी आली, मुलं आली नाही, पाहत आले, पाहत शोधलं, पाहिलं तर विहिरीच्या काठावरती चपला दिसल्या, काठी दिसली, डाग दिसली, पिशवी दिसली. हे माझ्या मुलाची चप्पल, ही माझ्या मुलाची काठी, हे माझ्या मुलाची डाग. स्वामी बसलेले होते. कुठे आहे आमची मुलं, कुठे आहे, तुम्ही पाहिली का? चप्पल तर इथं दिसते. स्वामी सांगतात विहिरीत गेलेत. कुठे गेलेत? विहिरीत गेले. घाबरले. विहिरीजवळ आले, वर पाणी स्थिर आहे, शांत आहे, काही हालचाल नाही. मुलं जर पाण्यात गेली म्हणजे काळजाचा ठोका चुकला. स्वामी म्हणले आलो नका, आपापल्या मुलाचं नाव घ्या. मग साया, काया, माया नावाले घेतली ना आपल्या मुलाला. मुलं आला तेव्हा विहिरीला पायऱ्या होत्या, पायऱ्या चढून वर आला, आपली चप्पल घ्यायचा, काठी घ्यायचा, देवाला दंडवत करू. स्वामींना भक्तांनी विचारलं, देवा हे मुलं कुठं होते? स्वामी म्हणतात देवती एकही अवघडा होते. कुठे होते? अशा ठिकाणी आम्ही त्यांना नेऊन ठेवलेलं होतं. तो अवघडा वेगळा आहे प्रायचितानंतरचा, पण एक उदाहरण म्हणून सांगतो. आम्ही त्यांना अशा जागेवर, त्यांना माहित सुद्धा नाही आम्ही पाण्यामध्ये गेलो होतो, विहिरीमध्ये. त्या विहिरीच्या आतमध्ये अशी जागा होती आणि ती मुलं अशी म्हणतात की स्वामी आम्हाला तिथे दिसत होते. कुठे दिसत होते? देव अशा ठिकाणी घेऊन जाईल तुम्हाला कसलाही त्या ठिकाणी त्रास होणार नाही. म्हणून प्रायचित हे करणं महत्वाचं आहे, केलंही पाहिजे. परमेश्वराला आपण सर्वांनी या अनुषंगाने प्रार्थना. गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत, गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत, गुरु मेरी पूजा. गुरु मेरा देवो अलख अभेवो, सर्व पूजा चरण गुरु सेवो. गुरु मेरा देवो अलख अभेवो, सर्व पूजा चरण गुरु सेवो. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत, गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत, गुरु मेरा पार ब्रह्म.
भगवन्त